सोलापूरच्या राज्यसभेच्या नूतन खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांचे पूर्णा शहरात प्रथमच आगमन झाल्याने त्यांचा शहरातील बुद्धविहारात डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने त्यांचा स्वागत समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महादेव यांच्या मार्गदर्शनाखाली तर भिक्खू पय्यावंश यांच्या संयोजनाखाली करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका रेखा अनिल खरखराटे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, जिल्हा परिषद सदस्य संजय जल्लारे, यशवंत उबारे, राजकुमार एंगडे, विजयकुमार एंगडे, गौतम मुंडे, नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, उत्तमभैया खंदारे, राऊत कुरेशी, ताज मामू, दादाराव पंडित, धम्मा जोंधळे, नागेश शेंगडे, हर्षवर्धन गायकवाड, अनिल खरखराटे, नगरसेविका वंदनाबाई प्रल्हाद रणवीर, जनाबाई ज्ञानोबा जोंधळे, अर्चना मिलिंद कांबळे, राजनंदिनी पंडित, पी.जी. रणवीर, दिलीप गायकवाड, मिलिंद कांबळे, प्राचार्य केशव जोंधळे, साहेबराव सोनने, अशोक कांबळे, विजयकुमार जोंधळे, श्रीकांत हिवाळे, हर्षवर्धन बागुल, विजय बकाटेसह आदींची उपस्थिती होती। प्रारंभी खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या हस्ते बुद्धविहार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। खासदार वाघमारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून बुद्धविहाराच्या पावित्र्याबाबत भावनिक साथ घालत सर्वांनी बुद्धविहार विचार अंगीकारण्याचे आवाहन केले। भदंत उपगुप्त महादेव यांनी फुलवेर ब्रिज, बुद्धगया येथील महाविहार, पुण्यातील विहार बांधकामाबाबत त्यांच्याकडे मागणी केली। सूत्रसंचालन शाहीर विजय सातुरे यांनी केले, तर कार्यक्रमासाठी उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। बुद्धविहारात आला तर कसं वाटलं आणि काय आश्वासित करणार? खूप परमपवित्र अशा भावनेची अनुभूती या बुद्धविहारात आल्यानंतर झाली। गावाचं नाव पूर्ण आहे, पण इथल्या बुद्धविहारात आल्यानंतर पूर्णत्वाची अनुभूती झाली। प्रज्ञाशील करुणा, त्रिरत्न, पंचशील, आर्य अष्टांग मार्ग, 10 पारमिता, प्रत्युत समुत्पाद, बुद्धांची सगळी तत्त्वज्ञानाची अनुभूती पूजनीय भदंत आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून इथे उपासकांच्यामध्ये प्रसार केला जातो। खूप छान वाटलं। भारावून गेले की सोलापूरच्या एका छोट्याशा झोपडपट्टीत राहणाऱ्या पोरीला एकनाथ शिंदे साहेबांनी खासदारकी दिल्यानंतर केवळ ती स्वतःला भीमराज की बेटी म्हणवते, म्हणून माझा समाज इतक्या मोठ्या संख्येनं इथे आला। माझ्या समाजातल्या प्रत्येकाने माझा जो सत्कार केला ना, ती माझी लढण्याची ताकद आहे आणि या शोषित वंचितांचा बहुजनांचा आवाज बनून राज्यसभेमध्ये गरजत राहील, हाच शब्द आज या ठिकाणी। फुटवेअर ब्रिजचा प्रश्न उपस्थित केला भंतेजींनी, काय सांगा? फुटवेअर ब्रिजचा प्रश्न आदरणीय भंतेजींनी उपस्थित केला। मी त्या संदर्भात सांगितलं की 19 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांची रेल्वेबरोबर मीटिंग आहे। मी त्याच परवाच्याच दिवशी तो प्रश्न तिथे मांडेन। आदरणीय दादांना मी सांगितले की त्यांनी पत्र दिलं की आमचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः रेल्वे मंत्र्यांना भेटून या फुट ओव्हर ब्रिजचा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि नक्कीच त्यासाठी ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार। समाजाला काय संदेश असेल? समाजासाठी मी एवढंच सांगेन की जे बाबासाहेबांनी सांगितलं त्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये आणल्या पाहिजे। बाबासाहेबांचे विचार आपण जगले पाहिजे। सगळ्या महामानवांना एका धाग्यामध्ये बांधलं पाहिजे आणि स्वाभिमानानं लढणारा माझा हा समाज माझ्यासारख्या लढणाऱ्या लेखीची ताकद आहे। धन्यवाद। बुद्धविहार पूर्णा येथे नवनियुक्त झालेल्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय डॉक्टर प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे आज बुद्धविहार पूर्णा येथे उपस्थित राहिल्या। खरं म्हणलं तर विशालभाऊ कदम यांनी एक कार्यक्रमाच्या आधीच 8-10 दिवसापूर्वीच डॉक्टर भदंत उपगुप्त महादेव यांना त्यांनी फोनवरती म्हणाले की ज्योतिताई वाघमारे आपल्या पूर्णा शहरात येणार आहेत, तर तेव्हा आपल्या पवित्र अशा बुद्धविहाराला जर त्यांनी भेट दिली तर आपल्या पूर्णेचा एक चांगल्या पद्धतीचा मेसेज त्यांच्याकडे जाईल। त्या दृष्टीनं आज त्यांनी नियोजित कार्यक्रमातून वेळातला वेळ काढून ज्योतिताई वाघमारेंना त्यांनी विहारात आणलं। अतिशय कमी वेळामध्ये मार्मिक असं भाषण त्यांनी संबंधित उपस्थितांना केलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष या पूर्णा नगरपालिकेच्या नगरसेविका रेखाताई अनिल खरखराटे ह्या होत्या आणि कार्यक्रमासाठी विशालभाऊ कदम प्रमुख उपस्थित होते। सर्वच पूर्णा नगरपालिकेतील पत्रकात नमूद केल्याप्रमाणे नगरसेवक आणि समाजातील कार्यकर्तागण, उपासक उपासिका मोठ्या संख्येने दुपारी 2:30 वाजता उपस्थित होते। भाषणामध्ये त्यांनी प्रमुख 3 मागण्या आमच्या
जाहीर केल्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे फुटवर ओव्हरब्रिज जे सिद्धार्थनगर ते पूर्ण आहे, त्याच्यामध्ये ते म्हणाले की येणाऱ्या 19 तारखेला त्यांची रेल्वेसोबत बोर्डासोबत बैठक आहे. तर विशाल भाऊ कदमांना त्यांनी स्वतःहून सांगितलं जाहीरपणे की व्हॉट्सअपला ते पत्र पाठवा, आम्ही त्या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडू. दुसरं महाबोधी महावीराच्या संदर्भानं सुद्धा कशा पद्धतीनं सर्वांसोबत पोहोचता येईल त्याही बद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे. आणि तिसरा म्हणजे या विहाराच्या सुशोभीकरणाचा बांधकामामध्ये कशी आर्थिक मदत करता येईल, अन्य मदत करता येईल, त्या दृष्टीनं सुद्धा मी मागोवा घेईल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. एक बोलताना ते म्हणाल्या की मी खासदार नव्हे तर एक मी भीमकन्या आहे आणि नंतर खासदार आहे, हे अनेकांना भावुक करणारं वाक्य होतं. पण अतिशय एक वैचारिक, एक चांगल्या अभ्यासू आणि एक चांगल्या पद्धतीची समाजाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची जाण ठेवणाऱ्या त्या खासदार आम्हाला अशा वाटल्या. आणि म्हणूनच आज सर्वांच्या एक विहार समितीच्या विद्यमाने त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे. सर्वच नगरसेवक आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो.